श्री गुरुचरित्रसार अध्याय 39 ते 43 भाग 6 भक्ती आणि चमत्कार। अध्याय 39 यात सोमनाथ व्रताचे आणि गाणगापूर यात्रेचे महत्त्व सांगितले आहे। अध्याय 40 हा अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे। यात नरहरी ब्राह्मणाची कथा येते। त्याने गुरूंच्या शब्दावर नितांत श्रद्धा ठेवून एका सुकलेल्या लाकडाला रोज पाणी घातले। लोक त्याला हसले, पण त्याच्या निष्ठेमुळे त्या सुकलेल्या लाकडालाही हिरवीगार पालवी फुटली। अध्याय 41 आणि 42 यात सायनदेव भक्ताला श्री गुरूंनी काशी यात्रा, गोकर्ण महाबळेश्वर आणि श्रीशैल यात्रेचे महत्त्व आणि विधी सविस्तर सांगितले आहेत। अध्याय 43 पण शेवटी त्रिविक्रम भारतींना हेच दाखवून दिले की जर तुम्हाला प्रत्यक्ष सद्गुरूंचा सहवास लाभला असेल तर तीर्थयात्रेला जायची गरज नाही, कारण सद्गुरूंचे चरण हीच खरी काशी आहे। शिकवण: गुरूंच्या वाक्यावर विश्वास ठेवा। स्वामींच्या कृपेने तुमच्याही आयुष्यात सुखाची पालवी नक्की फुटेल। उद्या गुरुवारी आपल्या पारायणाची सांगता आहे, त्यामुळे महाप्रसाद घेण्यासाठी आत्ताच फॉलो करा आणि कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा।